नमस्कार मित्रांनो. या चित्रपटाविषयी मी ॲक्च्युली याच व्हिडिओमध्ये म्हणजे एकच व्हिडिओ बनवणार आहे, ज्यात मी हिंदीमध्ये पण रिव्ह्यू करेल आणि मराठीमध्ये पण. कारण काही ग्लोबल ऑडियन्स पण आहे, ज्यांना ग्लोबल इन द सेन्स ग्लोबल नाही म्हणू शकत आपण, ऑल ओव्हर इंडिया, ज्यांनी देऊळ बंद स्पेशली पाहिलं आहे पार्ट 1. आणि त्यामुळे पार्ट 2 विषयी काही हिंदी ऑडियन्सने पण एक तऱ्हेने प्लीज हिंदीमध्ये रिव्ह्यू करा असं सांगितलं आहे. त्यामुळे मला वाटलं यार की जर कोणी खूप रेअरली असं होतं की जनरली मराठी मूवीजचे काही इतकी जास्त उत्सुकता असते की हिंदी ऑडियन्स पण मागते काही मराठी मूवीजचा रिव्ह्यूज मित्रांनो. यस. सो पहिले हिंदीत आय थिंक बोलून घेतो की मराठीत मलाच आता प्रश्न पडला आहे. तर पहिले मराठीतच सांगतो, चिल मारा. ऑब्व्हियसली या चित्रपटाला जस्ट तुम्ही फर्स्ट पार्टमुळे जाणार असाल आणि पार्ट 1 पार्ट 2 ऑन सिरियस नोट टोटल डिफरंट टॉपिक आहे. टॉपिक म्हणण्यापेक्षा पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये खूप जास्त फरक आहे असं नाही म्हणणार, पण हां खरंच असं काही सिमिलर नाही वाटत की बाबा कॅश ग्रॅबवाला जो एक अँगल आहे की बाबा हा पैशासाठीच बनवला आहे, फक्त कमवायचं आहे. कारण ऑलरेडी हाईप आहे. हाईप तर डेफिनेटली खूप आहे, नो डाऊट ॲट ऑल. आणि राजा शिवाजी चांगली चालू आहे मराठीत. आणि हा चित्रपट पण मला वाटते बॉस 1 महिना राज्य करेल क्लिअरली, असं मला वाटतं आहे. मला पण सुरुवातीला यार मी पण त्या बाबतीत मूडी वगैरे आहे किंवा मी पण खूप विचार करणार असला की कधी कधी मी पण डाऊट करतो जेव्हा कोणताही चित्रपट पार्ट 2 येतो. मी समहाव एक तर हिंदीमध्ये आपण बघतो, बॉलिवूडमध्ये स्पेशली पार्ट 2 फक्त कॅश ग्रॅबसाठीच बनतो. मोस्ट ऑफ द काही चित्रपटांविषयी बोलतो आहे मी. सो त्यामुळे ना कधी कधी डाऊट येतो. इवन मराठीमध्ये पण काही काही चित्रपट असे बनले आहेत की जे नव्हती गरज आणि ते तेवढं चालले पण नाही. पण असं आहे की हा पार्ट 1 जो होता आणि पार्ट 2 जो आहे, ज्यामध्ये तुम्ही असं नाही म्हणू शकत कोणता चांगला आहे. आणि हा पण त्यांनी, आणि खरंच कॅश ग्रॅब असतं तर यार इतक्या वर्षानंतर नसता बनला, लगेचही बनवायचं बघितलं असतं. सो नाही बॉस, खूप वेगळे दोन्ही आणि दोन्ही सुंदर आहेत. काम जे केलं आहे ना यार, मला सगळ्यात जास्त डायरेक्टरचं कौतुक हे वाटतं आहे की ज्या पद्धतीने स्टारकास्ट आहे, ज्या पद्धतीने स्टोरी प्रेझेंटेशन, स्टोरी लाईन खूप सिम्पल आहे रे, स्टोरी लाईन सिम्पल आहे, पण ज्या पद्धतीने आपण तो एक अँगल आणला, मोहन जोशींनी जे काम केलं आहे बॉस, आउटस्टँडिंग आहे. नो वर्ड्स ॲट ऑल. आय मीन परफेक्ट मॅच यार, नो वर्ड्स. आय मीन ते ऑलरेडी माहिती होतं की ते मॅच ऑब्व्हियसली ती काही नवीन नाही आहे ती गोष्ट, पण सुंदर, आउटस्टँडिंग. ते काम, त्यांचे डायलॉग्स लुक्स गुड. सेकंड हाफमध्ये आणि इनफॅक्ट फर्स्ट हाफमध्ये पण एक 4-5 मिनिटचे काही असे सीन्स आहेत जे तुम्हाला वाटेल की यार हे नव्हते पण पाहिजे. म्हणजे इट्स लाईक थोडंसं जास्त काय म्हणतो त्याला, रेंगाळले वगैरे, किंवा जास्त थोडंसं 5-10 मिनिट मला वाटते की कमी होऊ शकत होता चित्रपट. त्याच्याने काही एवढा मोठा ॲक्च्युली ऑब्व्हियसली त्यांनी गुन्हा नाही केला. सुंदर आहे चित्रपट, नो डाऊट. बघा, कम्पॅरिझन पार्ट 1 आणि पार्ट 2 मी नाही करू शकत. पार्ट 1 आज पण असं होईल ना मग की लोकांना ऑब्व्हियसली लोक एकदम एक साईडने विचार करणाऱ्यातले लोक लगेच म्हणतील यार म्हणजे पार्ट 2 नाही घ्यायचा. त्यामुळेच मी म्हणतो आहे की लोक हा विचार नाही करत की त्या पार्ट 1ला तुम्ही 10-15 वर्षापासून ओळखता. जनरली असं असतं ना की ओल्ड इज गोल्ड. तर मग तोपर्यंत प्यारा होऊन जातो ना आपलं. कोणताही चित्रपट असो जो टी व्हीवर सारखा लागतो नंतर, तर खूप वेळा बघितलेला असतो, एक त्याविषयी एक हे असतं. त्यामुळे पार्ट 2 किती पण चांगला बनव, तो पार्ट 1शी बेटर आहे असं नाही वाटत. तर मी सांगेल दोन्ही फुल डिफरंट आहे. आणि मी ऑन सिरियस नोट न्यूट्रली म्हणाल पार्ट 1 पण चांगला होता, पार्ट 2 पण डिफरंट आहे आणि चांगला बनवला आहे. स्टोरी रायटिंग, कॅरेक्टर डेव्हलपमेंट, डायरेक्शन आणि जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते जबरदस्त. स्टोरी खूप सोपी, सिम्पल वाटेल तुम्हाला, पण ठीक आहे. आय मीन देऊळ बंद 1 विषयी पण जर विचार करायला गेलं, पार्ट 1 जो होता त्यातही त्यांचा जो एक भाव होता तो जास्त मॅटर करत होता रॅदर दॅन स्टोरी, असं मला आज पण फील होतं. तो त्यामुळेच चालला. आणि आय फील दॅट की यात पण तो त्यांनी समहाऊ एक तऱ्हेने यस म्हणजे ग्रीन सिग्नल आहे माझ्याकडून त्या चित्रपटाला.
अँड मस्ट वॉच आहे. आता हिंदीमध्ये जर सांगायला गेलं या चित्रपटाविषयी, सो आई थिंक नाउ आई विल स्टार्ट इन हिंदी हाँ रिव्यू. सो फ्रेंड्स, अगर आप लोगों को ये फिल्म देखनी है या जो भी कुछ लोग हिंदी में इसका रिव्यू चाहते हैं, यहीं पे मैं कहूँगा लुक, अगर आपने फर्स्ट पार्ट देखा है तो पार्ट 2 ऑब्वियसली आप देखोगे और देखना भी चाहिए. पार्ट 1 कुछ लोग ये बोलेंगे क्या डायरेक्ट पार्ट 2 देखना चाहिए. नहीं, मैं भी सजेशन दूंगा यार, पहले पार्ट 1 देख तो लो ताकि आपको एक रियलाइज़ हो जाए कि एग्जैक्ट टॉपिक किस बेसिस पे है. तो मुझे लगता है कि पहले पार्ट 1 देखिए आप लोग और बाद में पार्ट 2 देखिए. स्टोरी टेलिंग, स्टोरी इज़ सो सिंपल बट द स्टोरी टेलिंग, कैरेक्टर डेवलपमेंट, डायरेक्शन, इनफैक्ट द प्रेजेंटेशन ऑफ द स्टोरी, जो हमारे सामने जिस लेवल पे स्टोरी, एक सिंपल सी स्टोरी लेकिन किस बेसिस पे कुछ प्रॉब्लम्स वगैरह के साथ, जो नॉर्मल एक हम कहते हैं ना गांव के लोगों को ही, गांव के ही लोगों को क्यों, ओवरऑल भी लाइफ में कुछ प्रॉब्लम्स वगैरह होती है तो कैसे वो सॉर्ट आउट, मतलब आप ज़रूर देखिए. या आप एक क्या कहते हैं डेली लाइफ आप एक तरीके से कनेक्ट करोगे, ऐसा मुझे पर्टिकुलरली लग रहा है. एक्चुअली मैंने मराठी में इतना ओके करेक्ट टाइप का क्योंकि स्पॉयलर्स तो नहीं है, लेकिन मुझे ज़्यादा स्टोरी को लेके बात करना, लोगों का मज़ा किरकिरा करना पसंद नहीं है. इसलिए मैं वो बहुत सोच समझ के इन टाइप की फिल्म्स को, क्योंकि जब भी कोई एक डिवोशनल फिल्म वगैरह आती है, ओरिजिनल फिल्म बोलो वगैरह, तो स्टोरी जो होती है कभी कभी वो बहुत सिंपल सी होती है. अब सब कुछ ही बता दो तो क्या. और हालांकि ट्रेलर में ही ऐसी फिल्में जो होती है ना, बहुत सी चीज़ें, अब इन्होंने, मैंने ट्रेलर के वक्त भी एक चीज़ कही थी कि ट्रेलर में ही बहुत कुछ दिखा दिया था, तो एक अंदाज़ा आ गया है ऑडियंस को. लेकिन हाँ, ये बात तय है कि भाव जो होता है मन का वो ज़्यादा मैटर करता है. एंड आई स्टिल फील कि इट विल बी अ ब्लॉकबस्टर फॉर श्योर. और आपको चाहिए क्या, बैकग्राउंड म्यूज़िक अच्छा है, जहाँ पे टेंशन वाला एंगल है वहाँ पे, मतलब ओवरऑल भी अगर बात करें, टेंस सिचुएशन हो, एक अच्छी फील गुड सिचुएशन हो, ओके. सो बैकग्राउंड म्यूज़िक परफेक्ट है, डायरेक्शन अच्छा है, काम इन लोगों ने सब ने ज़बरदस्त किया है. स्पेशली जो कैरेक्टर, जो कास्टिंग डायरेक्टर है उसकी ज़्यादा तारीफ़ करूँगा मैं यहाँ पे. इनफैक्ट जो स्टोरी राइटिंग एंड द वे ऑफ प्रेजेंटेशन हमारे सामने, जो सेट्स लगाए गए, सेट से भी ज़्यादा मैं कहूँगा, मुझे मोस्ट ऑफ द जगह पे तो ऐसा VFX वगैरह कुछ भी नहीं लगा, लेकिन न्यूट्रल एक तरीके से वेन्यूज़ पे जो शूट वगैरह किया गया, लोकेशंस पे स्पेशली, इट इज़ क्वाइट गुड. आई मीन आई थिंक या मस्ट वॉच है गाइस. मतलब मैं इस फिल्म को 4 रेटिंग दूंगा 5 में से. देखो, मन का भाव साफ है इन लोगों का, बस मैं ये कह सकता हूँ. बाकी तो ऑडियंस ही जवाब देगी कि उनको ये फिल्म कैसी लगी कैसी नाही, बट इट्स अ मस्ट वॉच फिल्म. सो मित्रांनो, व्हिडिओला जितकं होईल तुमच्या परीने शेअर नक्की करा, हाईप करायला नका विसरू यार. टेक केअर. जय श्री स्वामी समर्थ.